शिरढोण ग्रामपंचायत मधील आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामस्थांचं निवेदन। शिरढोण येथील ग्रामपंचायतीमध्ये 15व्या वित्त आयोगातील निधीतून केलेला खर्च तसंच घरपट्टी, पाणीपट्टी वसुली व खर्चात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी होऊन जबाबदार असणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांना शिरढोणच्या ग्रामस्थांनी दिलं। निवेदनात म्हटलं की 1 एप्रिल 2022 ते 30 नोव्हेंबर 2025 या वर्षात ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या 15व्या वित्त आयोगातील निधीतून झालेला खर्च तसंच घरपट्टी, पाणीपट्टी वसुली खर्चात गैरव्यवहार आणि कर वसुली करूनही पावती न देणं, मासिक मीटिंगमध्ये अवाढव्य खर्चास मंजुरी देणं, नियमापेक्षा जादा रोखीने खर्च करणं, साहित्य खरेदीत झालेला घोटाळा याची चौकशी व्हावी। अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करणं, दर्जाहीन काम, कामाचं मूल्यांकन व तांत्रिक मान्यता न घेणं, वस्तू व साहित्य खरेदीत वस्तू न घेता बिल अदा करणं, प्रशिक्षण न घेता बिल देणं, लिकेज मोटार दुरुस्ती कामाचं वारंवार जादा बिल देणं, नळ पाणी पुरवठा साहित्य खरेदी न करता समाज मंदिर दुरुस्ती न करता तसेच डस्टबिन आरओ खरेदी न करता बिल अदा करणे इत्यादी कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे। सदर गैरव्यवहाराची चौकशी होऊन जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांवर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असं निवेदनात म्हटलंय। या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांना दिलेत। या निवेदनावर माजी पंचायत समिती सदस्य अविनाश पाटील, माजी उपसरपंच पोपट पुजारी, प्राध्यापक चंद्रकांत मोरे, विश्वास बालीघाटे, सुरेश सासने, अशोक मगदूम, बाबुराव मुंगळे यांच्या सह्या आहेत।